तथागत भगवान बुद्ध यांच्या 164व्या जयंतीनिमित्त डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवीर यांची धम्मदेशना. विषय मानवी दुःखाचे कारण तृष्णा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत भगवान बुद्ध यांच्या 2564व्या जयंतीनिमित्त सर्व सज्जनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जम्बूद्वीपामध्ये तथागतांनी इसवी सन पूर्व 563 जन्म घेतला आणि संपूर्ण आयुष्याच्या 45 वर्ष त्यांनी बुद्धाचं ज्ञान जे स्वतःला प्राप्त झालं ते जगाला देण्याचा प्रयत्न केला. महापुरुषांच्या वेगवेगळे अंग असतात. एक तर त्यांचं जीवनचरित्र हा एक अंग, त्यांनी शिकवलेलं तत्त्वज्ञान हे दुसरं अंग, आणि महापुरुषाचं जीवनच महासागरासारखं असल्यामुळे आपण कुठल्याही पैलूवर त्यांचा जेव्हा अध्ययन आणि अध्यासन करतो त्यावेळेला प्रत्येक अंग हे महत्त्वाचं वाटायला लागतं. आता प्रत्येक मनुष्याला आपापल्या दृष्टिकोनातून महापुरुषाच्या कुठल्या अंग प्रभावी करतो आणि त्याला कोणतं प्रभावी वाटतं हा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु बुद्धाकडे पाहत असताना बुद्धाने स्वतःचं स्थान धम्मामध्ये काही विशिष्ट पद्धतीनं ठेवलेलं नाही. म्हणून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडेच आपण जास्त दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. जे संपूर्ण ज्ञान आहे ते 84,000 धम्मस्कंधामध्ये विभागलेलं आहे. त्या 84 धम्मस्कंधामध्ये प्रामुख्याने सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक असे 3 भाग येतात. या 3 भागामध्ये आपण तत्त्वज्ञानाचा भाग म्हणून जर पाहत असू तर तो सुत्तपिटकामध्ये सामावलेला आहे. सुत्तपिटकामध्ये प्रामुख्याने तथागताने मानवी दुःखाचं कारण हे तृष्णा सांगितलेलं आहे. कारण मनुष्य प्राणी हा मूलतःच स्वार्थी, लोभी आणि परिपूर्ण असमाधानी असतो. हा लोभी मनुष्य, असमाधानी मनुष्य ज्याप्रमाणे अग्नी लाकडे कितीही आपण टाकली तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे मनुष्य स्वभाव किंबहुना असतो की याला कितीही भौतिक गरजा पूर्ण होऊ द्या किंवा याच्या वाट्याला येऊ द्या, हा मनुष्य कधीही समाधानी होत नाही. आणि असमाधानी राहणं हेच त्याचं दुःख आहे. म्हणून तथागताने म्हटलेलं आहे, आरोग्य परमलाभा, संतुष्टी परमधना, विश्वास परमयाती, निब्बान परमसुख. यामध्ये आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर संतुष्टी परमधना हे इथे जास्त महत्त्वाचं मानलं जातं. कारण भौतिक सुख मनुष्याच्या आयुष्यभर कितीही वाट्याला आली तरी मनुष्य हा अतृप्त राहतो, आणि अतृप्त राहणं हेच त्याचं दुःख आहे. जे पाहिजे 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 हे मिळवण्यासाठी तो जो प्रयत्न करतो तेही त्याचं दुःख आहे. आणि जे इप्सित आहे, आपण चिंतलेलं आहे, ते मिळत नाही, हे त्याचं वेगळं दुःख आहे. म्हणून तथागत बुद्धाने सुत्तपिटकामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी मनुष्याला दुःखमुक्तीसाठी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये 4 सतीपठाण आहेत, 4 सम्मपदान आहेत,
4 इंद्रिय आहेत, 5 बल आहेत, त्यानंतर 5 स्थानं आहेत, त्याशिवाय 7 बोधांग आहेत आणि आर्य अष्टांगिक मार्ग. हे सर्व तत्व मनुष्याला दुःखमुक्तीसाठी सहाय्यक ठरतात. यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे तथागतांनी पहिलं सांगितलं आहे दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, हे 4 आर्य सत्य. आर्य यासाठी म्हटलं आहे की ते श्रेष्ठ आहे. यापेक्षा दुःखमुक्तीचा दुसरा श्रेष्ठ मार्ग असूच शकत नाही हे तथागतांनी सांगितल्यामुळे हे 4 सत्य आपल्याला मान्य करावे लागतात. कारण कुठलंही सत्य जे आहे ते एखाद्या सभागृहामध्ये समूहामध्ये बहुमताने पास होत नसतं. ते सत्य हे त्रिकालाबाधित असतं, त्याला बहुमताची गरज नसते. ते मनुष्याने आपल्या जीवनाशी निगडीत करून रोजच्या जीवनाशी अंगीकारलेलं असतं आणि ते अखंडपणे नित्यनियमाने निसर्गनियमाप्रमाणे सत्यच असतं. म्हणून दुःख आहे आणि दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, हे 4 जे आर्य सत्य सांगितलेले आहेत त्यामध्ये दुःखसुद्धा जन्मल्यापासून दुःख आहे, म्हातारपण येणंही दुःख आहे, जर्जर होणं दुःख आहे, झुरड्या पडणं दुःख आहे, दात पडणं दुःख आहे, डोळे आंधळे होणं हेही दुःख आहे, कान बहिरे असणं हेही दुःख आहे, संपूर्ण इंद्रिय गलित गात्र होणं हेही दुःख आहे. म्हणून दुःख आहे. जन्मापासून अगदी मरणही दुःख आहे. कुठल्याही मनुष्याला मरण हे सुखकारक आहे असं वाटत नाही. म्हणून हे सत्य आहे. आणि हा दुःखाचा समूह मनुष्य आपल्या तृष्णेनं करत असतो. जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच तृष्णा त्याच्यासोबत येते असं म्हटलं जातं. म्हणून हा दुःख समुदाय काय आहे, दुःख निरोध काय आहे, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा काय आहे हे आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुःख प्रतिपदा, दुःख निरोधगामी प्रतिपदा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. हा आर्य अष्टांगिक मार्गच मनुष्याला दुःखातून मुक्त करू शकतो. कारण यामध्ये सत्य सांगितलेलं आहे. म्हणून तथागत एक ठिकाणी म्हणतात मनुष्यासाठी की आपण अर्थालाही जाणलं पाहिजे आणि अनर्थालाही जाणलं पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की अर्थाला जाणल्यानंतर अनर्थाला जाणण्याचं काय कारण आहे? तेव्हा बुद्ध असं का म्हणतात? निश्चितपणाने अर्थालाही जाणलं पाहिजे, अनर्थालाही जाणलं पाहिजे. व्यवहार मात्र अर्थाप्रमाणेच केला पाहिजे ही बुद्धाची अपेक्षा. कारण अनर्थ दुःखाकडे घेऊन जातो, अर्थ सुखाकडे घेऊन जातो. आपल्याला सुखी राहायचं असेल तर अनर्थाप्रमाणे जीवन व्यतीत करू नका. म्हणून काय आहे अर्थ आणि काय आहे अनर्थ हे आपल्याला नीट समजणं फार महत्त्वाचं आहे. सम्यक दृष्टी अर्थ आहे, सम्यक संकल्प अर्थ आहे, सम्यक वाचा अर्थ आहे, सम्यक व्यायाम अर्थ आहे, सम्यक आजीविका अर्थ आहे, सम्यक स्मृती अर्थ आहे, सम्यक समाधी हा अर्थ आहे. मिथ्या दृष्टी, मिथ्या वाचा, मिथ्या संकल्प, मिथ्या कर्मांत, मिथ्या आजीविका, मिथ्या स्मृती, मिथ्या समाधी हा अनर्थ आहे. म्हणून अनर्थाप्रमाणे जीवन व्यतीत करू नये, अर्थाप्रमाणे जीवन व्यतीत करावे हा बुद्धाचा नेहमी आग्रह राहिलेला आहे. आणि त्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग हा अर्थाकडेच घेऊन जात असतो, अनर्थाकडे केव्हाही घेऊन जाणार नाही. त्यासाठी तथागताने दुःख निरोध काय आहे तर तृष्णेचा संपूर्ण नाश करणे हा दुःख निरोध आहे. तृष्णेचा संपूर्ण नाश केवळ या मार्गानेच करता येतो. तृष्णा ही नैसर्गिक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा कामतृष्णा,
भवतृष्णा आणि विभवतृष्णा, 3 प्रकारच्या तृष्णा आहेत. याही तृष्णेला आपण जाणायचं आहे. ही जी कामतृष्णा आहे, ही कामतृष्णा आपल्या इंद्रिय सुखाकडे आपल्याला ओढत असते. आणि इंद्रिय सुख असे आहेत, मग ते चक्षु असो, श्रोतना असोत, घ्राणा असोत, जिमा असोत, काय असोत, मन असोत, हे 6च्या 6 षडायतन हे आपल्याला नेहमी अतृप्तच वाटतं. कामतृष्णा ही आपल्यामध्ये जेव्हा प्रवेश करते, मनुष्यामध्ये येते, त्यालाही कारण तृष्णाच असते. खाण्याविषयीची तृष्णा असेल, पाहण्याविषयीची तृष्णा असेल, ऐकण्याबद्दलची तृष्णा असेल, सुगंधाविषयीची तृष्णा असेल, स्पर्शाबद्दलची तृष्णा असेल आणि मनाने जाणण्याबद्दलची तृष्णा असेल. ह्या 6ही विषयामधून म्हणजे षडायतनामधून मनुष्याला ही कामतृष्णा जागृत करत असते. आणि कामतृष्णा कधीही शमत नाही असा अनुभव बुद्धाचा आहे. म्हणून कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा ही जन्म जो आहे, जन्मापासून मरेपर्यंतची मनुष्याला पाठलाग नेहमी करीत राहणारी ही तृष्णा आहे. आणि ही तृष्णा मनुष्याला शेवटी दुःखाकडे घेऊन जात असते. संतुष्ट मनुष्य होत नाही, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. म्हणून जन्म जिथे आहे तिथे मरण आहे. आणि मरण जेव्हा मनुष्याला येतं तेव्हा सुद्धा तो दुःखी असतो, कष्टी असतो, म्हातारपण आल्यावरही. आणि एक गोष्ट निश्चित सत्य आहे की या गोष्टीबद्दल कुणीही आपली गॅरंटी घेऊ शकत नाही. आपल्याबद्दल की कुणी याची शाश्वती देऊ शकत नाही. हे म्हातारपण आहे, दुःख आहे आणि मरण आहे, हे मी शाश्वती देतो, हे तुला कधी आयुष्यात येणार नाही अशी हमी कोणी आयुष्यात देऊ शकत नाही. कारण हे येणारच आहे, याची हमीसुद्धा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून तृष्णेला जाणायचं आहे, तृष्णा समुदायाला जाणायचं आहे, तृष्णा निरोधाला जाणायचं आहे आणि तृष्णा निरोधगामिनी मार्ग प्रतिपदेला जाणायचं. आणि तृष्णा निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे तृष्णा ही भवतृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या 3ही प्रकारच्या तृष्णेला जाणलं पाहिजे की तृष्णा काय आहे. आपण त्याच्या मुक्तीचा मार्ग जाणला पाहिजे, त्यातून मुक्त होण्याचा. आणि कोणत्या मार्गाने गेलं म्हणजे तृष्णातून आपण मुक्त होऊ शकतो आणि सुखी होऊ शकतो, हे केवळ आर्य अष्टांगिक मार्गच सांगू शकतं. म्हणून तृष्णा समुदाय निरोधाचा मार्ग हा केवळ आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तेव्हा रूपतृष्णा आहे, शब्दतृष्णा आहे, चक्षुतृष्णा आहे, घृणातृष्णा आहे, मनतृष्णा आहे. म्हणजे चक्षुची सुद्धा तृष्णा आहे. आणि ही चक्षुची तृष्णा किंवा घृणाची तृष्णा किंवा जिभेची तृष्णा, मनाची तृष्णा. बघा धम्मपदामध्ये सांगितल्याप्रमाणे मन हे जरी सर्व इंद्रियाचं उगमस्थान असेल, मन सर्व गोष्टीचं उगमस्थान आहे. कारण चांगल्या आणि वाईट गोष्टी अगोदर मनात निर्माण होत असतात. म्हणून ही मनामध्ये निर्माण होणारी तृष्णा हे त्या बाकीच्याचं मूळ आहे. अगोदर मनामध्ये येतं. चोरी करण्याबद्दल मनामध्ये येतं, हत्या करण्याबद्दल मनामध्ये येतं, व्याभिचार करण्याचं अगोदर मनामध्ये येतं, खोटं बोलण्यासाठी आधी मन तयार होतं,
दारू पिण्यासाठी आधी मन तयार होतं. या वाईट गोष्टी अगोदर मनात निर्माण होतात. आणि कुशल कर्म जर करायचं असेल, ज्याप्रमाणे अकुशल मनामध्ये निर्माण होतं, त्याचप्रमाणे कुशलाचं मूलसुद्धा मनातच आहे. कुशल मूल म्हटलेलं आहे त्याला. तर मग त्या कुशल मुलामध्ये जे कुशल कर्म मनुष्य कायेनं वाचनाने मनाने करतो, ते कुशल कर्म करण्याचं सुद्धा त्याच्या अगोदर मनामध्ये निर्माण होतं आणि मग तो कार्य करायला लागतो, कामाला लागतो. त्याचे षडायतन काम करायला लागतात, त्याचे स्कंध काम करायला लागतात. चित्त मनामध्ये जे निर्माण होतं अगोदर, त्याप्रमाणे मन हे त्याचं प्रमुख आहे, अग्र म्हटलेलं आहे धम्मामध्ये. म्हणून सुखवेदना असेल, दुःखवेदना असेल, अदुःख वेदना असेल, या वेदनासुद्धा मनामध्ये निर्माण होत असतात. 3 प्रकारच्या वेदना आहेत. आणि या वेदनेमुळं मनुष्य सुख आलं म्हणजे कधी कधी हुरळून जातो, सुख आलं म्हणजे अस्थिर होतो, सुख आलं म्हणजे एकदम मनुष्य स्वतःला सावरत नाही. आपण आपल्या शब्दात सांगायचं म्हणजे त्याचा पाय जमिनीवर टेकत नाही. सुखाने कधी कधी हुरळून जातो मनुष्य. दुःख आल्यानंतर नाउमेदाने नाराज होतो, स्वतःही दुःखी होतो, दुसऱ्यालाही दुःखी करतो. हा त्याचा स्वभाव आहे. आणि अदुःख अशी वेदना आहे की जी न्यूट्रल आहे, सुखही नाही आणि दुःखही नाही. म्हणून या सर्व वेदना, सुखवेदना असेल, दुःखवेदना असेल, अदुःख वेदना असेल, या माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. म्हणून मन हे त्याचं अग्रभागी आहे, प्रमुख आहे. म्हणून वेदना ही जाणायची आहे, वेदनानुपस्सी होऊन जाणायची आहे, चित्तानुपस्सी होऊन जाणायची आहे. आणि वेदनेचा निरोध कसा करायचा आहे, वेदना निरोध आणि वेदना निरोधगामिनी प्रतिपदा. परत आपल्याला इथेच यावं लागणार आहे की वेदना निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे वेदना निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे मार्ग. आणि या कुठल्या मार्गाने वेदनेचा निरोध करता येतो, तर तो केवळ आर्य अष्टांगिक मार्गामुळेच. म्हणून 3ही वेदना असतील किंवा आपली तृष्णा असेल, याला आपला निरोध करण्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून वेदनासुद्धा चक्षुवेदना आहे, श्रोत्रवेदना आहेत, जिव्हावेदना आहेत, कायावेदना आहेत, मनवेदना आहेत. यासुद्धा 6 प्रकारच्या वेदना आहेत. म्हणजे केवळ चक्षुमुळे आपल्याला सुखच मिळते असं नाही, त्यामध्ये सुद्धा या 6 इंद्रियाच्या सुद्धा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या वेदना आहेत. चक्षुमध्ये सुद्धा सुख अदुःख वेदना निर्माण होतात. घृणेमध्ये सुद्धा सुख अदुःख असुख वेदना निर्माण होतात. नंतर कायामध्ये सुद्धा सुख दुःख अदुःख या 3ही वेदना निर्माण होऊ शकतात. घृणेमध्ये, स्तोत्रामध्ये सुद्धा, म्हणजे 6च्या 6 इंद्रियामध्ये सुख दुःख आणि अदुःख या 3ही प्रकारच्या वेदना या क्रमाक्रमाने निर्माण मनुष्याच्या मध्ये होत असतात. आणि या निर्माण झालेल्या वेदना आपण केवळ आर्य अष्टांगिक मार्गानेच नष्ट करू शकतो. म्हणून जे आपले षडायतन आहेत, तथागताचा धम्म हा शेवटी बाहेर कपोल कल्पित नाही आहे. भूतदयेवर त्याचा जास्त विश्वास नाही आहे. निसर्गाचे घटक आपल्या नियमाप्रमाणे काम करतात, ते चालत आहेत. परंतु बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू जर काय असेल तर हा मनुष्य प्राणी आहे. कारण मनुष्य प्राणी हा जगाचा विध्वंससुद्धा करू शकतो आणि विधायकसुद्धा तेवढाच आहे. मी एकदा चेन्नईला गेलेलो होतो. एका प्राणी संग्रहालयामध्ये गेलो. तिथे एक बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डावर लिहिलेलं होतं,
दुनिया का सबसे खतरनाक जानवर इसके अंदर है। तेव्हा आमच्यामधल्या काही लोकांनी उत्सुकतेपोटी तिथे गेलात आणि त्याचं बोर्डाचं झाकण उघडून पाहिलं आणि मध्ये होता त्याच्यात आरसा। आरशामध्ये त्याचा चेहरा त्याला दिसला। ते माणसं हसले आणि खाली येऊ लागले प्रत्येकजण। मी त्यांना विचारले की काय आहे, दुनिया का सबसे खतरनाक जानवर कौन सा है? ते सांगायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत। एकमेकाकडे किंवा हसू लागली। एकाने शेवटी सांगितलं नाही काय नाही, मध्ये आरसा आहे आणि आपला चेहरा दिसतो। बघा किती कल्पकता करणाऱ्याने तिथे करून ठेवली की दुनिया का सबसे खतरनाक जानवर आज कोरोनाच्या या महामारीमध्ये, विषाणूच्या संकटामध्ये आपल्या हे लक्षात आलं असेल की बुद्धाने बघा मनुष्य हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि मनुष्य जगाचा विध्वंस सुद्धा करू शकतो आणि विधायक सुद्धा आहे। तेवढाच या जगाची प्रगती जनावरांनी नैसर्गिक घटकांनी केलेली नसून मानवाच्या सतसत विवेक बुद्धीने केलेली आहे, त्याच्या ज्ञानाने केलेली आहे, त्याच्या चित्त मनातल्या प्रवृत्तीने केलेली आहे। मग त्याच्या चित्त प्रवृत्तीमध्ये जर विधायक करायचं आलं तर निश्चित तो विधायक करतो आणि त्याच्या चित्त प्रवृत्तीमध्ये जर दुष्ट भाव आले तर तो या जगाचा नाशही करू शकतो। म्हणून या चित्तप्रवृत्ती या षडायतनामधून निर्माण होत असतात। म्हणून बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो मनुष्य प्राणी आहे आणि स्वतःला बुद्धाने मी आधी सांगितल्याप्रमाणे स्वतःचं कुठलंही अस्तित्व बुद्धाने या धम्मामध्ये ठेवलेलं नाही। तथागत सिद्धार्थ गौतमाने जेव्हा ग्रहत्याग केला तेव्हा 45 वर्ष जेव्हा हा ज्ञान ते जगाला देत राहिले तेव्हा कधी त्यांच्या मनामध्ये हे आलं नाही की आपण परत कपिलवस्तूला जावं, राजमहालात जावं, राजपद उपभोगावं, सर्वोच्च अशा धनसंपत्तीचा लाभ घ्यावा असं बुद्धाच्या केव्हाही मनात आलं नाही। कारण त्यांनी सर्व आश्वांचा नाश केलेला होता। ही आश्व काय आहेत? आश्रव म्हटलेलं आहे त्याला बुद्धाने। ही आश्रव मनुष्याला तृष्णा वाढवण्यासाठी काम करत असतात आणि ज्याने ही नष्ट केली त्यासाठी एक सुंदर उदाहरण आपल्या भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आलेला आहे की तथागत बुद्ध एकदा रस्त्याने चाललेले आहेत। दुरोण नावाचा एक ब्राह्मण बुद्धाला रस्त्यामध्ये भेटतो। बुद्धाला हात जोडून विचारतो की आपण ब्राह्मण आहात काय? बुद्ध म्हणतात ब्राह्मणा मी ब्राह्मण नाही। बुद्धाने मात्र त्याला ओळखलं की हा ब्राह्मणच आहे। आपण यक्ष आहात काय? बुद्ध म्हणाले नाही। आपण देव आहात काय? गंधर्व आहात काय? बुद्ध म्हणाले नाही। मग आपण मनुष्य तर आहात ना? बुद्ध म्हणाले नाही, मी मनुष्यही नाही। तेव्हा तो द्रोण ब्राह्मण आश्चर्यचकित होऊन म्हणाला की आदरणीय महाशय, मी आपणाला मनुष्य आहात का, यक्ष आहात का, गंधर्व आहात का, देव आहात का आणि शेवटी मनुष्य आहात का असं विचारतो तरी आपण नाही हे म्हणता, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा नीट ऐक, जोपर्यंत मी माझ्या आश्रवांचा नाश केला नव्हता तोपर्यंत तू म्हणतोस त्याप्रमाणे मी होतो। मी जगात वाढलो, जगात जन्मलो, जगावर विजय मिळवून जगा वेगळा झालो। ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्ये, पाण्यामध्ये, घाणीमध्ये जन्म घेतं, वर आल्यानंतर त्याच्यावर या गोष्टीचा कुठलाही अंश राहत नाही, त्याप्रमाणे माझी स्थिती झालेली आहे। आता माझ्यामध्ये गृहस्थी जीवनाचा कुठलाही अंश निर्माण होणे शक्य नाही आणि किंबहुना ज्याप्रमाणे ताडाचं झाड आहे, तुम्ही बघताय बरेच झाडं कापून टाकल्यानंतर त्याच्यात अंकुर फुटतात, तेव्हा ही तृष्णा जी आहे मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत ठरणारी, ही तृष्णा मुळासकट जोपर्यंत उपटून टाकत नाहीत तोपर्यंत ती नष्ट होत नाही। तथागताने मुळासह तृष्णा उपटून फेकली होती, परत ती उत्पन्न होणे शक्य नाही। म्हणून द्रोणाला सांगितलं की आता माझ्यामध्ये आश्रव निर्माण होणे शक्य नाही,
ते आता परिपूर्णपणे नष्ट केलेले आहेत. म्हणजेच दुःखाचं जे मूळ कारण आहे तेच नष्ट केलं आहे, तर परत दुःख निर्माण होत नाही, होणार नाही. म्हणून तू मला एक तथागत समज. यथाकारी तथाभाषी, तथाभाषी यथाकारी, त्यालाच तथागत म्हणतात. तू मला तथागत समज. तेव्हा आपण हे समजूया की तथागता बुद्धाने स्वतःबद्दलचं स्थान या दुःखमुक्तीच्या तत्त्वज्ञानामध्ये सांगत असताना एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःपासून याची सुरुवात केलेली आहे. कारण स्वतःचं त्यागमय जीवन, तृष्णामुक्त जीवन, लोभमुक्त जीवन तथागताने या जगामध्ये निर्माण केलं आणि त्या सर्वावर विजय प्राप्त करून जगाच्या कल्याणासाठी तथागताने हा मार्ग दिला. किंवा हे जाणत असताना आपण चार महाभूत आणि म्हणजेच केवळ नामरूपाचा अभ्यास करणं याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू या चार घटकापासून रूप बनतं आणि हे रूप अनित्य आहे. जसं वेदना अनित्य आहे, तृष्णा अनित्य आहे, त्याचप्रमाणे रूपसुद्धा अनित्य आहे. दुःख अनित्य आणि अनात्म ह्या तीन सिद्धांताला सुद्धा याच्यासोबत आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुःख आहे आपण अगोदर ऐकलं, अनित्य आहे हेही आपल्याला माहिती आहे. रूप अनित्य आहेत, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, संस्कार अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहे, सर्व अनित्य आहे. 5 स्कंध अनित्य आहेत, षडायतन अनित्य आहेत, नामरूप अनित्य आहे. मग अनित्य ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या गोष्टीबद्दल आसक्ती किती ठेवावी याचं ज्ञान मनुष्याला असणं आवश्यक आहे. जीवनाचा उपभोग घेत असताना बुद्धाने कधीही दारिद्र्याची प्रशंसा केलेली नाही, हेही आपण जरा नीट लक्षात घ्या. बुद्ध दरिद्री जीवन जगायला संमती देत नाहीत. मग तुम्ही म्हणाल तृष्णेचा त्याग सांगितला, लोभ सोडायला सांगितला, नंतर आसक्ती सोडायला सांगताय, मग हे सर्व सोडल्यानंतर शिल्लक काय राहतं? हा तर मुख्य विषय बुद्धाच्या धर्मामध्ये, ज्याला मध्यम प्रतिपदा म्हणतात. हा मध्यम प्रतिपदा ही फार महत्त्वाची आहे इथे. कारण ज्याप्रमाणे एखादा विणा असतो त्याला आपण जर ताणलं तर तुटण्याची शक्यता असते, जर आपण ढिलं सोडलं तर त्यात मधुर आवाज येण्याची शक्यता नाही. म्हणून त्याला मध्यम जर ठेवलं तर एक मधुर आवाज निर्माण होऊ शकतो. किंबहुना बुद्धाने जीवनाला याच पद्धतीने ठेवण्यासाठी सांगितलं आहे. मध्यम मार्ग फार महत्त्वाचा आहे. जगण्याचा अतिरेक करायचा नाही आहे, संपत्तीचा अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक. आज आपण अतिरेकाबद्दल शब्द वापरतो, अति म्हणतो त्याला, त्यातूनच अतिरेक निर्माण झालेला आहे. म्हणून हा अतिरेक, कुठलाही अतिरेक दुःखाकडे घेऊन जात असतो. म्हणून अति करणं, अति बोलणं, अति झोप घेणं, अति खाणं, अति पाणी पिणं किंवा कुठल्याही प्रकारे अति करणं, अतिरेक करणं, हा जो भाग आहे हा दुःखाकडे घेऊन जाणारा आहे. म्हणून अतिरेक नसावा, मध्यम मार्गाने जीवन व्यतीत करावं, स्वतःचा आणि इतराचा सुद्धा विचार करावा. ज्याप्रमाणे बऱ्याच लोकांना असं वाटतं की दुसऱ्यांनी मला चांगलं बोलावं, दुसऱ्यांनी माझा आदर करावा, दुसऱ्यांनी माझा सन्मान करावा, दुसऱ्यांनी मला गोड बोलावं, दुसऱ्यांनी मला आदरपूर्वक बोलावं. जशी आपली अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्याचीसुद्धा तीच अपेक्षा असेल असं समजून दुसऱ्याची सुद्धा आपण किंबहुना त्याप्रमाणेच व्यवहार करावा. यालाच मध्यम मार्ग म्हणतात, यालाच जीवन जगण्याचा मार्ग म्हणतात. तेव्हा आपण बुद्धाला जाणत असताना, बुद्धाचा दुःखमुक्तीचा मार्ग जाणत असताना, मनुष्य प्राण्याला या तृष्णेतून मुक्त करण्यासाठी आपण या नामरूपाला सुद्धा अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं. आणि या नामरूपामध्ये वेदना, संज्ञा, चेतना आणि स्पर्श
या 4 गोष्टी प्रामुख्याने येतात. इंद्रियाविषयीच्या वेदना आहे, इंद्रियाच्या संयोगाने निर्माण झालेल्या वेदना, जसं चक्षु विज्ञान आहे, श्रोत विज्ञान आहे, जीवा विज्ञान आहे, काया विज्ञान आहे, मनोविज्ञान आहे. यांच्या संयोगातून निर्माण होतं. कारण पाहिल्याशिवाय आपल्या ती चेतना जागत नाही ना, खाल्ल्याशिवाय ती चेतना जागत नाही ना, ऐकल्याशिवाय चेतना नाही. एखाद्याने आपला अपमान केला, आपल्याला कडू बोललं, आपल्याला टाकून बोललं, आपल्या कानावर ते शब्द आले ना, आणि ते कानावर शब्द आल्यामुळे आपल्या श्रोत्रामध्ये त्याचा प्रवेश झाला आणि ते श्रोत्र विज्ञान जागलं ना. डोळ्याला दिसलं, नाकाने सुगंध घेतला ना, दुर्गंध आहे का सुगंध आहे याची जाणीव झाली ना, त्यामधून ती वेदना, ते विज्ञान जागलं ना. म्हणजे श्रोत्र विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, मनोविज्ञान हे त्याच्या संपर्कामुळे, त्याच्यावर क्रिया घडल्यामुळे ते जागतं. हा त्याचा स्वभाव आहे आणि या स्वभावालाच धम्म म्हटलेलं आहे. म्हणून इंद्रिय संयोग, जेव्हा इंद्रियाचा संयोग होतो, म्हणून एक ठिकाणी बुद्धाने म्हटलेलं आहे, जेव्हा 2 माणसं एकत्र येतात तेव्हा धम्माची सुरुवात होते. आणि 2 माणसाला धम्माची गरज असते. कारण त्याचा संयोग सुरू होतो, व्यवहार सुरू होतो, एकमेकाशी संबंध जेव्हा यायला लागतो तेव्हा तो त्याच्यासोबत कशा प्रकारे वर्तन करतो याच्यावर ते अवलंबून आहे. आणि मग तिथे धम्माच्या विषयाची जाणीव व्हायला सुरू होते त्याच्यामध्ये. म्हणून तथागत भगवंताने हे जे षडायतनाच्या संपर्कामधून किंवा संज्ञा चेतनानी स्पर्श यांच्या संयोगातून जे विज्ञान जन्माला येतं, त्या विज्ञानाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे. आणि हे विज्ञान आपल्याला सुखदुःखाची जाणीव करून देत असतं. मनुष्यामध्ये दुःखाच्या विषयाचं अज्ञान, दुःखाच्या विषयाचा निरोधाचं अज्ञान, दुःखाच्या विषयाच्या निरोधगामिनी प्रतिपदेचं अज्ञान, या अज्ञानामुळे त्यालाच आपण अविद्या म्हणतो. आणि अविद्येमुळे सुद्धा त्याच्या दुःख निर्माण होतं. कारण त्याच्यामध्ये दुःख निरोध गामिनी प्रतिपदा या विषयाचं त्याला ज्ञानच नाही ना. कशा मार्गाने गेल्यानंतर मी दुःखातून मुक्त होऊ शकतो? जेव्हा माणसं किंवा मनुष्य प्राणी बौद्धिकदृष्ट्या हतबल होतो, दैवा कधी कधी म्हणतो मनुष्य, जेव्हा तो बौद्धिकदृष्ट्या हतबल होतो तेव्हा तो दैवाकडे वळतो. आज बघा काही डॉक्टर मंडळी, किती जरी विज्ञानानं प्रगती केली असेल तरीसुद्धा एखादा रोगी औषध उपचार घेत असताना मरण पावला, आजसुद्धा डॉक्टर म्हणतात तुमच्या नशिबात होतं त्याप्रमाणे झालं, आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले, आमच्या हाती काय. आता ते तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं, तुमच्या नशिबात लिहिलेलं होतं. डॉक्टरसुद्धा असंच बोलतात. म्हणजे त्यांची बौद्धिक क्षमता संपलेली आहे, ते रिझन देऊ शकत नाहीत. तेव्हा ते देवाकडे वळतात किंवा दैवाकडे वळतात. आजही बऱ्याच ठिकाणी ही स्थिती झालेली आहे. आज शासन कोरोनाविषयी, कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी, या महामारीविषयी खूप काही सावध करत आहे, खूप काही वैज्ञानिक बोलत आहेत. परंतु काही लोक हे आमच्या नशिबात असेल तर असं होईल, सर्वांचं जे होईल ते आमचंही होईल, देवाच्या जसं मनात असेल त्याप्रमाणे होईल, आपण कोण, अशा पद्धतीनं लोक अंधश्रद्धेच्या वाटेवर काही आहेत. आणि अंधश्रद्धा ही अतिशय घातक विचारधारा आहेत. त्यालाच बुद्धाने अज्ञान म्हणलेलं आहे. आणि हे अज्ञानच दुःखाचं कारण आहे.
अज्ञानामुळेच दुःख निर्माण होत असतं. बघा, आज जगामध्ये सर्व वैज्ञानिक जे प्रयत्न करत आहेत आणि जे विज्ञान आहे ते विज्ञान तथागत बुद्धाच्या कार्यकारण भाव सिद्धांतावर आधारलेलं. बुद्धाचा विचार विज्ञानाला ॲक्सेप्ट करतो. विज्ञानानंच बुद्धाचा विचार मान्य केलेला आहे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये हे शारीरिक दुःख जरी असेल, वैश्विक महामारी जरी असेल, तर या अशा स्थितीमध्ये सुद्धा बुद्धाचा सिद्धांत मानव प्राण्याला सुखी ठेवण्याचा विचार देऊ शकतो, मनुष्याला सुखी राहण्याचा मार्ग दाखवू शकतो. अशाही स्थिती कितीही संकट आलं, कितीही जरी मनुष्याच्या जीवनामध्ये आपत्ती आली, तरी भगवान बुद्धाचा मार्ग तिथे हात टेकत नाही. त्याला प्रत्येकाला सोल्युशन आहे. तिथे त्याच्यातून मार्ग काढण्याचं त्याच्यासमोर दृष्टी आहे. म्हणून तथागताचा जो बुद्ध मार्ग आहे, तो मार्ग मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मनुष्याने आपल्यामध्ये असलेली आसक्ती, तृष्णा, लोभ हा कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जे आश्रव आहे त्याला चित्तमल म्हटलेलं आहे. आणि चित्तमल म्हणजे जसे शरीराचे मल असतात, आज निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर वापरा म्हणून सांगितलं जातं. हे झालं शरीरासाठी. पण तथागताने 2500 वर्षापूर्वी आपल्या चित्त आणि मनामध्येच असलेले जंतू नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा एक मार्ग दिलेला आहे. कारण आतले जंतू राग आहे, द्वेष आहे, शंका, कुशंका, मोह आहे, गर्व आहे, अभिमान आहे, लालसा आहे, मीपणा आहे आणि सर्व प्रकारची विचिकित्सा आहे. हे सर्व आतले रोग आहेत आणि आतले विषाणू आहेत. आणि हे आतले विषाणू नष्ट करण्यासाठी विज्ञान आव्हान स्वीकारू शकत नाही. हे आतले विषाणू नष्ट करण्यासाठी बुद्धाने आव्हान स्वीकारलेलं आहे. कारण आतले विषाणू बाहेरच्या विषाणूपेक्षा अत्यंत भयंकर असतात. म्हणून बुद्धाने याचा शोध 2500 वर्षापूर्वी घेतलेला आहे की आतले जे चित्तमल आहेत, आश्रव आहेत, मग त्याला कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्या आश्रव म्हटलं. हे तिन्ही आश्रव आपण जाणणं फार महत्त्वाचं आहे. जगाचा विध्वंस करण्याचा विचार तो अणुबॉम्बच्या द्वारे असो, हायड्रोजन बॉम्बच्या द्वारे असो किंवा अशा विषाणूच्या द्वारे असो. हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब आपल्याला दिसू शकतात, विषाणू दिसत नाहीत. पण हे विषाणू माणसाच्या चित्तामध्ये, मनामध्ये निर्माण होत असतात. मी आधी सांगितलं ना की मनुष्य प्राणी हा विधायक आहे आणि विध्वंसक सुद्धा. मग हा विध्वंसक प्राणी, याच्यातली विध्वंसक प्रवृत्ती जर नष्ट करायची असेल तर केवळ आणि केवळ बुद्धाचा धम्म आणि बुद्धाचा विचारच आपल्याला तारू शकतंय आणि तो आहे आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून आपण जाणत असताना, अभ्यास करत असताना, हे धम्म फार अवघड धम्म आहे. हा विद्वानाचा धम्म आहे. हा काही गेल्या गुजऱ्या माणसाचा धम्म नाही, बुद्धिवानाचा धम्म आहे, शहाण्या माणसाचा धम्म आहे, प्रज्ञावानाचा धम्म आहे. हा धम्म अतिशय उच्च दर्जाचा आहे. हा समजण्यासाठी कठीण आहे आणि जर आपण समजून घेतला तर निश्चितपणाने आपल्याला जीवनात सुख आणि समाधान, शांती प्राप्त होऊ शकते. स्वतः आपण सुखी राहू शकतो, इतरांनाही सुखी राहण्याचा मार्ग देऊ शकतो. तेव्हा आपण जाणूया, बुद्धाच्या धम्माला जाणूया आणि या धम्माकडे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं
हे फार महत्त्वाचं आहे, कारण हा सदाचाराचा मार्ग आहे, शीलाचा मार्ग आहे, सद्गुणाचा मार्ग आहे आणि नीतिमत्तेचा मार्ग आहे. नैतिकता फार इथे महत्त्वाची आहे. आणि जर नैतिकता आपल्यामध्ये नसेल, आपली नीतिमत्ता जर नीट नसेल, तर आपण स्वतःचं मनसुद्धा आपल्याला सुखी राहू देत नाही, चैन करू देत नाही आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून तथागतांचा हा जो आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ मार्ग आहे, तो मार्ग मी आधी म्हटल्याप्रमाणे आरोग्य परमलाभा, बुद्धाने 2500 वर्षापूर्वी निरोगी राहणं सांगितलेलं आहे. रोगाची कुठेही निरोगी राहणं सर्वात मोठं लाभ आहे. संतुष्ट राहणं हे धनवानाचं लक्षण आहे. विश्वासाचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे आणि निर्दोष जीवन जगणं हा सर्वश्रेष्ठ सुख आहे. कारण जग आज चालले आहे ते विश्वासावर चाललेलं आहे. म्हणून हेच नातं सर्वश्रेष्ठ नातं आहे. विश्वास संपादन करणे, विश्वास शब्द जरी लहान असेल तर सिद्ध करायला आयुष्य लागतं माणसाचं. शब्द छोटे आहेत. म्हणून विश्वासाचं नातं जपणं. मनुष्याला दुःखी कोण करतं? अविश्वासामुळे माणूस स्वतःच अविश्वास निर्माण करतो, दुराचार करतो आणि दुःखी होतो. स्वतःच्याच अकुशल कर्माने माणूस दुःखी होतो. कुणी कोणाला दुःखी करत नाही, कुणी कोणाला सुखी करत नाही. आत्तही आत्तनो नाथो. स्वतःचा स्वामी का म्हटलंय बुद्धाने मनुष्याला? स्वतः स्वामी म्हटलेलं आहे की स्वतःचा उद्धार, स्वतःचा मालक, स्वतःचा मार्गदाता तूच आहे. बघा, जनावर असेल, हत्तीला साखळदंडाने बांधून ठेवणं, जनावराला दोरीने बांधून ठेवणं, या बंधनापेक्षा मनाचं बंधन हे सर्वश्रेष्ठ बंधन आहे आणि ते मनुष्यासाठी आहे. साखळदंड हे तर भौतिक मापदंड झाला, परंतु मनाचं बंधन हे सर्वश्रेष्ठ बंधन आहे. आणि हे मनुष्याने जर पाळलं तर निश्चितपणाने तो इंद्रिय संयम करू शकतो. आणि जिथे इंद्रिय संयम आला तिथे दुःखमुक्तीचा मार्ग आला. आणि दुःखमुक्तीचा मार्ग आला म्हणजे मानवजातीच्या सुखाचा मार्ग आला. म्हणून सुखाने जगण्यासाठी शारीरिक आणि भौतिक दोन प्रकारचे सुख आहेत. शारीरिक सुख हे भौतिक वस्तूपासून मिळवण्याची खटपट मनुष्य आयुष्यभर करतो. आणि मानसिक चैतसिक सुख मात्र त्याला कधी आयुष्यात मिळत नाही. ते मिळवण्यासाठी त्याला हा आध्यात्मिक मार्ग, 4 आर्य सत्य आणि आर्याष्टांगिक मार्ग हाच त्याला चैतसिक आणि मानसिक सुख देऊ शकतो. आज बरेच लोक घरामध्ये बेचैन आहेत. बरेच लोक या लॉकडाऊनमुळं घरात करमत नाही म्हणतात. हे त्यांचं अज्ञान आहे. बरेच लोक त्यांना बाहेर फिरावं वाटतं. जे घर त्याने इतक्या श्रमातून 50 लाख 25 लाख रुपये खर्चून एवढा परेशान होऊन बेजार होऊन त्याने स्वतःचं घर बांधलंय, त्या घरात त्याला राहू वाटणं हे काय आहे? हेच बुद्धाने सांगितलेलं आहे की त्या घरामध्ये त्याला कर्मना, त्या त्याने बांधण्यासाठी किती धडपड केली हो, निर्माण करण्यासाठी किती बेजार झाला तो, काय काय त्याने परिश्रम केले. पण आज त्याच घरामध्ये त्याला राहावंच वाटेना. ही तृष्णा, ही दुःखाचे कारण आहेत. म्हणून घर, पैसा, धनसंपत्ती, मालमत्ता, पत्नी, मुलगा हे आपल्याला सुख देऊ शकत नाही. हे याच्यामुळे कधीच मनुष्याला सुख मिळू शकत नाही. मनुष्य मृगजळाप्रमाणे याच्या मागे पळत असतो आणि हे त्याचं अज्ञान आहे. आणि अज्ञान हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे मनुष्याच्या. म्हणून बुद्धाने सांगितलं की ज्ञानी बना, नीतिवान बना, चारित्र्यवान बना, सत्याला जाणण्याचा जास्त प्रयत्न करा, कुशल कर्म करा, अकुशल कर्म करू नका. कारण अकुशल कर्म हे शेवटी दुःखाकडे नेणारे आहे. हे जी शिकवणूक आहे
ही शिकवणूक कर्मकांडाच्या शिवाय वेगळी आहे. ही पूजा अर्चेशिवाय वेगळी शिकवणूक आहे. ही नवसायासापेक्षा वेगळी शिकवणूक आहे. ही उपास व्रत वैकल्याच्या शिवाय वेगळी शिकवणूक आहे. ही गंगा स्नानामुळे दूर होऊ शकत नाही. हे नवसायासामुळे दूर होऊ शकत नाहीत. होम हवन केल्यामुळे दूर होऊ शकत नाहीत. ही समस्या गोमूत्राने दूर होऊ शकत नाहीत. ही समस्या मानवजातीची केवळ आणि केवळ तथागताच्या आर्य अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्यामुळेच दूर होऊ शकते. आपण याचं चिंतन करूया, याचं मनन करूया आणि भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अतिशय श्रेष्ठ, पवित्र, महान, दूरदृष्टीनं असलेला धम्म आम्हाला दिलेला आहे. हा धम्म लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाणारा, हा धम्म अतिशय सूक्ष्म स्वरूपाचा, अतिशय गंभीर स्वरूपाचा आणि दूरगामी परिणाम करणारा असा हा धम्म आहे. हा धम्म महापुरुषाने दिलेला आहे. या धम्माचं अनुसरण करूया. कोरोनाची महामारी येईल जाईलही, हेही अनित्य, हे काही राहणारी नाही आहे, संपून जाणार आहे. हे शेवट होणार आहे याचाही. मनुष्य याच्यावरही मात करून पुढे जाणार आहे. आणि अशी संकट, आपत्त्या, असे मनुष्याच्या जीवनामध्ये नैसर्गिक आपत्त्या, वैश्विक आपत्त्या यापूर्वी आलेल्या आहेत, आताही येत आहेत, येणार आहेत, पुढेही येत राहतील. याला सामोरं जाऊन, पुढे जाऊन, याच्यातून मध्य मार्ग काढून आपण आहे त्या मनुष्य प्राण्याविषयी मंगल कामना करूया. आणि निश्चितपणाने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी मंगल कामना व्यक्त करतो की ही महामारीतून जग आणि संपूर्ण भारत निश्चितपणाने मुक्त होईल आणि मोकळा श्वास एक दिवस घेईल आणि पुढे आपली सर्वांगीण प्रगती करण्यासाठी परत पुढे येईल. परंतु काही लोक यालासुद्धा उद्या अशा प्रकारे स्वरूप देतील की तुम्ही आम्ही काय, देवाला फार काळजी होती आणि त्या देवानेच आपल्याला मुक्त केलं, असेही लोक म्हणतील. म्हणजे शेवटी डॉक्टर मंडळीचं जे मेहनत आहे, आरोग्य विभागानं जी मेहनत केलेली आहे, पोलीस विभागानं जी मेहनत केलेली आहे, स्वच्छता विभागानं जी मेहनत केलेली आहे, या सर्व विभागाचे श्रम वाया घालून आपण परत ईश्वराकडे वळू, देवामुळेच हे सगळं घडलं आहे, अशा पद्धतीची धारणा आपल्यामध्ये निर्माण होईल. ही आपली बेईमानी ठरेल. असं म्हणणं म्हणजे ही आपण प्रतारणा केली. या एवढा पैसा शासनाने खर्च केला, त्याच्याशी बेईमानी केली. एवढा आर्थिक लॉस आपल्या देशाचा झालेला आहे. हा आर्थिक लॉस भरून निघण्यासाठी काही वेळ द्यावा लागणार आहे, काही दिवस जातीलही. परंतु आमची मात्र मानसिकता कधी बदलणार आहे हा प्रश्न शिल्लक राहणार आहे. म्हणून आमचा विश्वास आहे की आज, उद्या, परवा निश्चितपणाने तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियर रामस्वामी, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, जेवढी म्हणून ही सुधारक या देशामध्ये झाली, या सुधारकांच्या विचाराची गरज आपल्याला पडणार आहे. या सुधारकांच्याच विचारावर आपल्याला यावं लागणार आहे. या सुधारकांच्याच विचारसरणीवर या देशाचं कल्याण होणार आहे असा आमचा विश्वास आहे. तेव्हा तथागत भगवान बुद्धाच्या 2564व्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला, सर्व सज्जनांना हार्दिक परत एकदा शुभकामना देतो. धन्यवाद.